बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। दीपावली पर्वाची सांगता तुलसी विवाहानं होते अशी धारणा आहे। आज कार्तिक द्वादशीच्या दिवशी घरोघरी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साही मंगलमय वातावरणात तुलसी विवाहाचा सोहळा रंगला। कोल्हापुरातील अनेक गल्ल्यांमध्ये ओळीनं तुळशी विवाहाचा थाट पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी सामुदायिक तुलसी विवाह सुद्धा झाले। या निमित्तानं बाजारपेठेत ऊस, झेंडूची फुलं आणि पूजेच्या साहित्याची मोठी उलाढाल झाली। तुळस ही केवळ औषधी वनस्पती नसून मांगल्याचं प्रतीकही आहे। घरासमोरील तुळशी वृंदावनामुळे भारतीय संस्कृती आणि संस्कार यांची ओळख पटते। तुलसी विवाहानं दीपावली पर्वाची सांगता होते। कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुलसी विवाह होतो। त्यानुसार आज मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात घरोघरी तुलसी विवाह पार पडला। तुलसी विवाहाला एक पौराणिक आख्यायिका आहे। द्वापार युगात कृष्णावतार झाला, त्यावेळी वृंदेनं रुक्मिणी होऊन कार्तिक द्वादशीला कृष्णाशी लग्न केलं। तेव्हापासून तुलसी विवाहाची परंपरा सुरू झाली। आज तुलसी विवाह निमित्तानं घरोघरी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। काळाच्या ओघात घरासमोर अंगण आणि अंगणातील तुळशी वृंदावन हे चित्र दुर्मिळ झालं असलं तरी अनेकांनी कुंडीतील तुळशीचा आज थाटामाटात विवाह लावून दिला। तर काही ठिकाणी आज सामुदायिक तुलसी विवाह पार पडले। बालचमूंनी फटाक्यांची आतषबाजी करून तुलसी विवाहाचा आनंद लुटला। शहरातील काही पेठांमध्ये आजचं दृश्य बघण्यासारखं होतं। संपूर्ण गल्लीत विद्युत रोषणाई, रांगोळी, पणत्या आणि ओळीनं मांडलेल्या तुलसी विवाहाच्या पूजा यामुळे प्रसन्न वातावरण दिसत होतं। दरम्यान बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीसह अनेक ठिकाणी ऊस, झेंडूची फुलं, आवळा, चिंच, ओटी आणि पूजेच्या साहित्याची विक्री झाली। तर मिरजकर तिकटी, अंबाबाई मंदिर परिसर आणि महापालिका परिसरातही तुलसी विवाह पूजेचं साहित्य नेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान आज कर्वे निवासिनी श्री अंबाबाईची विशेष पूजा बांधण्यात आली होती। श्रीकृष्ण आणि रुक्मिणी रूपात बांधलेली अंबाबाईची अलंकारिक पूजा लक्षवेधी होती। द्वादशीच्या मुहूर्तावर आज अंबाबाई मंदिरात गर्दी वाढली होती।